जो बैलगाडा मालक बैलाला स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त जीव लावतो, तो बैलगाडा मालक जीवापाड जपलेल्या बैलाला खसाबाकडे देऊ शकतो का? कसायाकडे देऊ शकतो का? हा प्रश्न जरी विचारला तर बैलगाडा मालकाच्या तळपायाच्या आगमस्तकात जाणार. मग तो बैलगाडा मालक असू द्या, बैलगाडी चालवणारा ड्रायव्हर असू द्या किंवा बैलांची निगा राखणारं कुटुंब असू द्या, या सगळ्यांना कधीही हा शब्द मान्य होत नाही. पण इकडं सातारा जिल्ह्यातला रुद्रा आणि तेजा नावाच्या दोन बैलांना गेली 4 दिवसापासून पुण्याच्या परिसरात असलेल्या एका गोशाळेत डांबून ठेवण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. आता ही घटना नेमकी काय आहे, कशामुळे काय घडलंय, हे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे. आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतो, काही तथाकथित गोरक्षकांकडून खंडणीसाठी हे प्रकरण झालं, कसं झालं, काय झालं, कोणाच्या बाबतीत काय घडलं आणि हे सगळं प्रकरण काय दाखल झालं याचा आपण संपूर्ण पाठपुरावा करणार आहोत. आपण सध्या पाठपुरावा चालू देखील केलेला आहे. तर विषय असा आहे की म्हसवड जवळ असलेला दीडवाघवाडी हे गाव, तिथून रुद्रा नावाचा एक बैल कराडमधल्या एका पिकअपमध्ये भरण्यात आला. तिथून तो बैल घेऊन त्या पिकअपमध्ये निम चिंचनेर येते तेजा नावाचा दुसरा बैल, हे दोन्ही बैल नामांकित आहेत, मैदानात पळणारे आहेत. बऱ्याच वेळा या बैलांनी गुलाल देखील घेतलेला आहे. या बैलांना पनवेलच्या मालकाकडे घेऊन जाण्यात येत होतं. मुंबई एक्सप्रेस हायवेला, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला ज्यावेळेस ही पिकअप आणि ह्या पिकअप मधले काही लोक त्यांना घेऊन जात होते, त्यावेळेस काही तथाकथित गोरक्षकांनी, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय कारण सगळेच गोरक्षक असे उद्योग करत नाहीत, तर काही तथाकथित गोरक्षकांनी या पिकअपमध्ये बैल घेऊन जाताना पाहिलं आणि त्याच्यानंतर या गाडीला, ह्या पिकअपचा पाठलाग करून या गोरक्षकांनी ही गाडी थांबवली. ज्यावेळेस ही गाडी थांबवली त्यावेळेस थांबवून त्यांना दमदाटी करण्यात आली आणि त्यांना थेट विचारलं की तुम्ही ही बैल घेऊन कुठं चाललाय. ड्रायव्हरनी त्याच्या डिटेल्स दिल्या, त्याची पावती दाखवली, तरी देखील या गोरक्षकांनी त्याचं ऐकलं नाही. त्या ड्रायव्हरला आणि पिकअप मधल्या लोकांना मारहाण केली, प्रचंड मारहाण केली. त्याच्यानंतर हे प्रकरण आपल्या अंगलट येणार आहे असं दिसताच यांनी 112ला कॉल केला. लोणावळा शहर पोलीस स्टेशनची टीम तिथं दाखल झाली आणि मग लोणावळा शहर पोलिसांनी पिकअप सहित बैल पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यावेळेस झालं असं की ते लोक स्थानिक होते, त्यांनी स्थानिक असल्याचा फायदा घेतला आणि त्या दिवशी पिकअप वरती आणि त्या चालकावरती गुन्हा दाखल केला की हे बैल कत्तलीसाठी देवनारला चाललेले आहेत. तर हा प्रकार तसा होता का? तर अजिबात नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक चुकीची गोष्ट अशीही घडलेली आहे की पोलिसांनी हे प्रकरण व्हेरीफाय केलं नाही. लोणावळा शहर पोलिसांनी हे प्रकरण व्हेरीफाय करायला पाहिजे होतं. या ठिकाणी ज्यावेळेस ही बैल सांगत होते की ही रेसचे बैल आहेत, त्यावेळेस ह्या पिकअपमध्ये असलेल्या लोकांचे मोबाईल काढून घेण्यात आले. त्याच्यामुळे मालकांशी संपर्क झाला नाही आणि उलट त्यांच्याकडूनच लिहून घेण्यात आलं की ही बैल कत्तलीसाठी चाललेली आहेत. आता मला तुम्ही सांगा, बैलगाडा शर्यतीमध्ये असलेले जे बैल आहेत याची किंमत किती असते? किंवा त्याची किंमतच नसते. बैलगाडा शर्यतीच्या बैलाची किंमतच नसते. त्या मालकासाठी तो बैल अमूल्य असतो, त्याचं पैशात किंमत होत नसते. अनेक मालकांनी आपल्या बैलाची स्मारकं बांधलेली आहेत. असं असताना गेली 4 दिवसापासून हे बैल एका गोशाळेत आहेत, पांजरपोळात आहेत. मालक अक्षरशः ढसाढसा रडतो. याचे जे मालक आहेत अविनाश काटे, हे जे मालक आहेत पनवेलचे, ते त्यांच्या बैलांना सोडवण्यासाठी प्रचंड, कारण आता ही कायदेशीर प्रोसेस झाल्यामुळं परत एकदा कोर्टात अर्ज करायचा आणि तिथून बैल ताब्यात घ्यायचा. तर अशा सगळ्या प्रोसेसला विनाकारण नाहक सामोरं जावं लागत आहे. तेव्हा या तथाकथित गोरक्षकांनी जो काही प्रकार केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्यासाठी माझी अपेक्षा आहे की बैलगाडा संघटना देखील याचा पाठपुरावा करेल. आपण तर करणारच आहोत, पण बैलगाडा संघटनाही या विषयाचा पाठपुरावा करेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने ही चुकीची कलमं लावलेली आहेत ही रद्द करता येतात. कायदेशीर तशी प्रोसेस आहे, ही रद्द करून
बाकीची जी काही कारवाई आहे ती करावी. शेवटी कायदेशीर कारवाई करण्याचा जो काही अधिकार आहे तो पोलिसांचा आहे. पण एवढी चांगली बैल गेली 4 दिवसापासून त्यांची हेळसांड होत असते, त्यांचा चारा पाण्याचा विषय असतो. सगळ्यात महत्त्वाचं ही बैल मारकी कधी कधी रागीट असतात. जर त्याच्या अनोळखी व्यक्तीला असलं, जर कोणाला मारलं, कोणाचा एखादा मोठा अपघात झाला, काय झाला, तर ते पण केवढ्यात पडणार आहे. कारण बऱ्याच वेळा शर्यतीतला बैल जो असतो तो रागीट असतो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे जे प्रकरण घडलंय हे दुर्दैवी आहे. दिसून सुद्धा मला सांगा, पिकअपमध्ये उघडं ठेवून कोण बैल कतलीला नेतो का? तर अशा पद्धतीनं हे सगळं चुकीचं झालेलं आहे. पोलिसांनी त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे. पण याची आता दुसरी बाजू जी आहे ती देखील पोलिसांना ॲडमिट करून घ्यावी लागेल. आपण त्याच्यासाठी पाठपुरावा करूयात. आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याच्या बाबतीत बोललो आहे किंवा त्यांच्या कानावरती विषय घातलेला आहे. परंतु गणपतीचा दिवस, नंतर ईद, अशा सगळ्या गोष्टी लागोपाठ आल्यामुळं थोड्याशा अडचणी आहेत. आपण तेही समजून घेतलं पाहिजे, कारण बंदोबस्ताचा विषय होता. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे. कदाचित उद्या किंवा परवा दिवशी याच्यात गुन्हा दाखल होईल. परंतु बैलगाडा संघटनेने अशा प्रकारांवरती नक्की जाब विचारला पाहिजे. ते पण महत्त्वाचं आहे. कारण असं जर होत राहिलं तर विनाकारण, कारण नाहक त्रास झालेला आहे, त्या मालकाला झालेला आहे, त्या ड्रायव्हरला मारहाण झालेली आहे. हे कशासाठी झालं, काय झालं, हे ड्रायव्हरनी सांगितलेलं आहे. हे पण आपण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. धन्यवाद.